हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 21 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तर याविषयी जाणून घेऊया. तर 2016मध्ये ऑर्डर ऑफ अब्दुल्लाजीज सौदी अरेबिया या देशाने दिलेला आहे. 2016मध्ये स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमिर अफगाणिस्तान या देशाने दिलेला आहे. त्यानंतर 2018मध्ये ग्रँड कॉलर पॅलेस्टाईन या देशाने दिलेला आहे. त्यानंतर 2019मध्ये ऑर्डर ऑफ जायद UAE या देशाने दिलेला आहे. त्यानंतर 2019मध्ये ऑर्डर ऑफ सेंट ॲडू रशियाने, तसेच 2019मध्ये निशान इजुद्दीन मालदीवने दिलेला आहे. 2019मध्येच ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स बहरीनने दिलेला आहे आणि 2020मध्ये लेगिन ऑफ मेरिट अमेरिकाने दिलेला आहे. त्याचबरोबर 2021मध्ये ऑर्डर ऑफ द डक भूतान या देशाने दिलेला आहे. त्यानंतर 2023मध्ये रिपब्लिक अवॉर्ड पलाऊ या देशाने दिलेला आहे. त्यानंतर 2023मध्ये चॅम्पियन ऑफ द ऑर्डर फिजी या देशाने दिलेला आहे. त्यानंतर 2023मध्ये कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू न्यू गिनी याने दिलेला आहे. त्यानंतर जून 2023मध्ये ऑर्डर ऑफ दी नाईट इजिप्तने दिलेला आहे. त्याचबरोबर जुलै 2023मध्ये ग्रँड क्रॉस ऑफ दी लीजन ऑफ ऑनर फ्रान्स या देशाने दिलेला आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2024मध्ये ऑर्डर ऑफ द ऑनर डोमिनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना घोषित केलेला आहे. पुढे पाहूया. पश्चिम घाटात नवीन गोड्या पाण्यातील माशांच्या कोईमाचा या जमातीचा शोध लागलेला आहे. तसेच डॉल्फिन रुग्णालय स्वच्छ गंगा मिशनचा एक भाग आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा अंतर्गत गंगा नदीतील जखमी डॉल्फिनला वाचवण्यासाठी विशेष रुग्णवाहिका वापरली जाणार आहे. या प्रकल्पाचे नाव आहे ॲडव्हान्सिंग रेस्क्यू सिस्टीम फॉर द प्रोटेक्शन ऑफ स्टँडर्ड गंगा नदी डॉल्फिन, हे या प्रकल्पाचे नाव असणार आहे. याचबरोबर लुप्त होत चाललेल्या 3 प्रकारच्या कासव संवर्धन प्रकल्प देखील येथे सुरू करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. चीनचे चांगई 6 चांद्रयान चंद्राच्या दूरच्या बाजूने मातीचे नमुने घेऊन परत येणारे पहिले अंतराळ बनले. चंद्राच्या दूरच्या बाजूला यशस्वीरित्या पोहोचविण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी चीनने पहिल्यांदा 2019मध्ये आपल्या चांगई 4 द्वारे पहिल्यांदा चंद्राच्या दुसऱ्या बाजूला गेले होते. पुढे पाहूया. भारताने आतापर्यंत राबवलेल्या मोहिमा. तर चंद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008मध्ये, मंगळयान 5 नोव्हेंबर 2013, चांद्रयान 2 22 जुलै 2019, चांद्रयान 3 14 जुलै 2023, आदित्य L1 2 सप्टेंबर 2023. पुढे पाहूया. मॅन ई या टायफूनने फिलिपिन्समध्ये कहर केलेला आहे. फिलिपिन्समध्ये आलेले हे 6वे चक्रीयवादळ आहे. याआधी 5 जे चक्रीयवादळ आले होते त्यांची नावे पाहूया. तर पहिला आहे तोराजी चक्रीयवादळ, ट्रॉमी चक्रीयवादळ, इनकिंग चक्रीयवादळ, कॉंग्रे चक्रीयवादळ, उसागी चक्रीयवादळ. पुढे पाहूया. डेन्मार्कची ह्युमन बार्बी व्हिक्टोरिया केजर थेलविंग ठरली यंदाची मिस युनिव्हर्स. हिला डेन्मार्कची ह्युमन बार्बी असेही म्हणतात. पुढे पाहूया. राष्ट्रीय निसर्गोपचार दिन भारतात दरवर्षी 18 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 19व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ब्राझीलमधील रिओ डी जेनेरिक येथे पोहोचले. त्यानंतर पुढे पाहूया. कापड उत्पादन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विजन नेक्स्ट प्रोग्राम सुरू केला. पुढची बातमी पाहूया.
NCBने भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या सहकार्याने ऑपरेशन सागर मंथन सुरू केले. त्याचबरोबर BSNLने भारतातील पहिली डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.